नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जय शिवराय मित्रांनो. तर मी आणि दिनेश आज आपल्या इथल्या रांगणागडावर जात आहे. इथनं रांगणागड हे 20 ते 22 किलोमीटर लांब आहे. तर स्प्लेंडर आहे आणि सोबत दिनेश पण आहे. तर निघूया आपण स्प्लेंडरने जाणार, त्यामुळे आपल्याला जायला आय थिंक तास दीड तास लागेल, कारण आपली गाडीची स्पीड स्लो असणार. तर निघूया आता आपण. आणि आता एक्झॅक्ट 7:10 झाली आहेत आणि सूर्य आता उगवतो आहे. तर निघूया. फायनली आपण गडाच्या पायथ्याशी गेलो आणि परत आलो, कारण आपल्याला इथे गाडी पार्किंग करायची होती. कारण तिकडे आपल्याला हे नाही, कारण गाडीला हँडल लॉक नाही, त्यामुळे आपल्याला विश्वास बसत नव्हता का कोण घेऊन जाईल नाही घेऊन जाईल. पण घेऊन जाणार नसतं तरी एक सिक्युरिटी म्हणून आम्ही तिकडे गाडी पार्क न करता इकडे लावली आहे. आणि आता समोरचा व्ह्यू बघू शकता, बऱ्यापैकी आहे. आणि आता आपण जाऊया मस्त की गडाच्या पायथ्याशी आणि गडावर चढायला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण मस्त की आतमध्ये प्रवेश करूया. हा एंट्री गेट आहे रांगणागडच्या गडावर येतानाचा, बघू शकता. आणि आता आपण इथे एंट्री करूया. इकडे बघू शकता, इकडे बोर्ड दिलाय, म्हणजे मोठा पोस्टर आहे. तर बघू शकता रांगणागड असं काहीतरी आहे. तर इकडून आय थिंक वाट बघायला पाहिजे आता कुठून आहे. हे निघूया आणि असं काहीतरी हे आहे. तर रस्त्यात जाताना दाखवतोच. तर जय शिवराय मित्रांनो. तर आपला ट्रॅकिंग इथनंच चालू झाला आहे आणि आपण पाठीमागे बघू शकता सोडला आहे, म्हणजे जो गेट होता तो. दिनेश पण आहे माझ्याबरोबर, आम्ही दोघेच आहेत. आणि इकडे पब्लिक वगैरे कोण नाही. तर आपला आता इथून चालू झालं ट्रेकिंग. तर जाऊया आता. आपल्याला आय होप वरती चढायला आली ते 3 तास लागतील. तर तोपर्यंत आपण हळूहळू जाऊया वरती, म्हणजे रांगणागडावर. मित्रांनो, हालत तर जरा म्हणजे अशी बेकार झाली आहे, कारण रस्ताच बघू शकता एकदम डेंजरवाला आहे. आणि खाली पूर्ण म्हणजे हे दरी आहे आणि हातात पाण्याचं कॅन, त्याच्यामुळे अजून जड. म्हणजे कधी दिनेश घेतो आणि कधी मी घेतो आहे. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे, इथे रेंज नाही, त्यामुळे माणूस नुसता निसर्ग बघणार, मोबाईलात त्याचं लक्ष कमी लागणार. तर मगापासून आपण पूर्ण जंगलात होतो आणि आता असं जरा खुल्या जागेवर आलो आहे. आणि सूर्य पण खूप वरती आला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे मोठी अशी दरी आहे. आणि इकडे बसण्यासाठी बाक वगैरे आहेत, पण आपण बसणार नाही. आपल्याला ती इथे वरती जायचं आहे, ती इथे आहे गड. तर जाऊया आता. अजून एक वाटेत काका भेटलेले, तर त्यांनी सांगितलं अजून मला नाही म्हणताना 1 तासभर तरी लागेलच वरती चढायला. आणि आपण जाऊया आता हळूहळू. तर रस्ता तर एकदम खडबडीत आहे, तरी पण जाऊया हळूहळू. तर मित्रांनो, अथांग परिश्रमानंतर आपण इतकं ट्रेकिंग करून फायनली गडाच्या तिथे पोचलो आहे. समोरच्या साईडला गड आहे, झेंडा दिसत असेल तुम्हाला. आणि असा सगळा पूर्णपणे मोकळा परिसर, खूप सारा मोकळा आहे. आणि खाली दरी बघू शकता, त्या दरीतनं आपण आलो आहे. उन्हामुळे इतकी क्लिअर तर दिसत नसणार,
आणि इतकी खोल दरी चढून आपण वरती आलो आहे. आता आपण जाऊया वरती किल्ल्यावर. फायनली आपण गडाच्या दरवाजाकडे प्रवेश करतोय. पायऱ्या बघू शकता पहिल्याच्या काळाच्या कशा होत्या त्या, एकदम मोठे मोठे दगड. पाया वगैरे पडलो आहे. दरवाजाच्या समोर बलाढ्य असा अजून एक दरवाजा आहे, तिकडे पण जाऊया. हळूहळू चालतोय. तर मित्रांनो, हा बलाढ्य असा मोठा राजांच्या गडाचा दरवाजा आहे. किती उंच आहे. पुढे आपण हळूहळू हातात पुढे जाऊया, प्रवेश करूया. साईडला बघू शकता मोठाच्या मोठा 2 तोफा आहेत. इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. बघा तोफा. त्या टायमाचं धातू विज्ञान इतकं प्रगतशील होतं की अजून ह्या तोफाला गंज देखील लागली नाही. आणि आताचं धातू विज्ञानचे काही वर्षातच गंजतं. अशी मोठीच्या मोठी तोफ आहे. तर आता हा तो पहिला मगाशी महादरवाजा मिळाला, हा दुसरा. बघू शकता वरती आपला भगवा पण आहे. आणि कोणी एक माणसं नाहीत, कोणी एक. तर आता मित्रांनो, गड किल्ल्यावर जाण्याची कोणाची हौस राहिली नाही. आता इथे तिथे बीचवर वगैरे फिरतात. आणि आम्ही गड किल्ले ह्याच्या आधी फिरतो आहे, कारण तुमच्यासारखे म्हणजे ज्यांना यांना शक्य नसतं या अशा गडांवर, त्यांना कळावं की गड काय आहे, कसा आहे, म्हणजे कुठे आहे, असं ह्याच्यासाठी. आपण आता दरवाजापासून पुढे येतो आहे. म्हणजे इथे तलाव वगैरे आहे, असं पाठीमागे बोर्डर लिहिलेलं होतं. आणि हा पूर्ण आता इथे चिऱ्याचा रस्ता आहे. हळूहळू. तर समोरच्या साईडला गणेश मंदिर आहे, झेंडा फडकताना दिसतच असेल. त्या गणेश मंदिरात त्या इतिहासातील गणेश मंदिर, म्हणजे छोटंसं बघा, बघू शकता पूर्वीच्या काळाचं छोटंसं गणेश मंदिर. आणि पूर्णपणे म्हणजे दगडी बांधकाम आहे इथं. बाजूला छोटं झाड पण आहे आणि झेंडा पण आपला भगवा एकदम मानाने फडकतो आहे. आणि खाली दरी आहे खूप मोठी. तर आता आपण जाऊया महादेव मंदिरात. आपण महादेव मंदिरकडे आलो आहे. वास्तुकलेचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे हे दगडी कोरीव काम, एकदम सटीक आणि एकदम मस्तपैकी. म्हणजे हत्तीची सोंग वगैरे कशी काढलेली आहे बघू शकता. पुढे आहेत नंदी महाराज उठलेले. आतमध्ये आहेत देऊळ, बघूया जायला मिळते काय. बघू शकता महादेव मंदिरात आपण आलो आहे. पाय वगैरे पडून घ्या मित्रांनो. महादेव मंदिर आहे. तर आता महादेव मंदिरकडून आपण आता बाहेर पडलो आणि आता तलावाकडे जाऊया. परत आपल्याला फिरून उलट्या दिशेला जावं लागणार आहे. अशा काहीतरी एका स्पॉटवर आलो आहे ह्याच्या तलावानंतर. इथे ऑलरेडी चुली बनलेल्याच आहेत, तर आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही लागणार. इथे मस्त की लाकडं वगैरे येताना जातात ना आणली आहेत, बॅगा वगैरे टाणल्या आहेत. आता जरा थोडं 10 मिनटं बसूया, फ्री होऊया. त्यानंतर मॅगी करायला सुरुवात करूया आपण. मित्रांनो, चूल वगैरे पेटवली आहे बऱ्यापैकी आणि ठेवतात 2 मिनटात पाणी गरम झालं आहे. तर थोड्या मॅगी वगैरे करूया आणि भेटूया. मॅगी करून झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. पाण्याला उठा आला. चार मॅगीचे पाऊस खायला पण मिळेल फायनली मॅगी आपली बनवून रेडी झाली आहे. आता उतरवूया हळूच तिला आणि प्लेटमध्ये घेऊया आणि खाऊया मस्त. मॅगी वगैरे घेतली आहे आपण. इथे दिनेशला आपण दिली आहे मॅगी. टॉप अर्धा आहे थोडंसं आहे मॅगी आणि कुरकुरे मॅगीसोबत खातो आहे. आणि हा व्ह्यू एकदम असा मस्त आहे. तर इथे थोडा वेळ बसूया. मित्रांनो, आपण आता चूल वगैरे विजवली आणि सगळं होतं ते एकत्र म्हणजे जमा केलं आणि बॅगेत घातला आहे. आणि आता आपण निघतो आहे दुसरी जागा एक्सप्लोअर करायला. एक्सप्लोअर केल्यानंतर म्हणजे तिथून आपण सुटल्यानंतर आता ह्या मोठ्या एका अजून तलावाकडे आलो आहे. मासे खूप सारे आहेत बघू शकता. आपल्याकडे मस्त चुरमुरे आहेत, तर माशांना घालूया, बघूया किती सारे आलेत ते बघू शकता तुम्ही. फायनली मित्रांनो, आपण तलावाकडून सुटलो आहे आणि आपण दुसऱ्या साईडला जातो आहे. आता ते तिथे जायचं आहे. तर असं काहीतरी आहे इकडे.
काय आहे ते तर काय माहीत नाही, म्हणजे वेगळी अशी कलाकृती आहे. नेमकं आतमध्ये वगैरे काय आहे त्याची काय आयडिया नाही. ते एक तोफ आहे आणि ते समोर काहीतरी घरासारखं दिसतंय. काय आहे ते बघूया. आय होप मंदिर असणार. हा हा हा, इथे थंड हवा मस्त की शांतपूर्ण आहे. हे वरती माकड बघू शकता, माकड खेळत आहेत. तर आपण आता इथे हे करूया, बघूया आतमध्ये काय आहे ते. तर आपण आतमध्ये नको जाऊया, खिडकीतून बघूया नेमकं बाहेर काय, बाहेरूनच काय आहे आतमध्ये. मध्ये देव आहे, देवाची मूर्ती. पूर्णपणे ह्या गडाचा मॅप मिळाला आहे, बघू शकता. हा हल्लीचा तर नाही, पूर्वीच्या काळी म्हणजे थोड्या दिवसापूर्वीच आहे, म्हणजे 2015च आहे. बघू शकता, 2015 100 वर्षापूर्वीच. आणि अजून आहे तसंच आहे. पण हे इकडे बघू शकता, हे असं काय केलं ना लोकांनी, काय खूप राग येतो मला. हे इतकं चांगलं केलेलं आहे तरी देखील त्याच्यावर स्वतःची नाव वगैरे लिहितात आणि एकदम बेटर एक्सपिरियन्स आहे ते. मित्रांनो आता जरा निवांत बसतो आहे, माहीत नाही. जरा समोरचा व्ह्यू एन्जॉय करत करत जरा झोपतो, म्हणजे जरा असंच पडलो आहे. कारण आम्हाला 2-4 मित्र मिळाले जे लांबून आले आहेत. तर ते तिथे बनवत आहेत जेवण. तर आता आम्ही काय जेवलो आहे, त्यांना बनवून ते जेवण आम्ही इथे बनवतात निवांत बसूया. 4 वाजता परफेक्ट. मित्रांनो मग अशी मस्त की झोप असं नाही, पण जरा म्हणजे एनर्जी जरा मिळाली, जरा पडलो ते. आता शूज वगैरे घालतो आहे दिनेश. मी शूज वगैरे घातले आहेत. मग अशी चप्पल आणलेली आम्ही एक्स्ट्रा घराकडून, म्हणजे कसं बोटं वगैरे दुखतात शूजमध्ये एक वेळा, त्यामुळे एक्स्ट्रा असं आणलेलं आहे, तेच घातलेले. आता शूज वगैरे घातले आहेत आणि आता आपण मंदिराकडून आता जाऊया खाली. फायनली मित्रांनो आपण उतरायला चालू केलं आहे. तर आता सरसरान उतरूया आणि भेटूया डायरेक्ट उतरून गडाच्या खाली. फायनली आपण खाली उतरलो आहे. जाताना आपल्याला 2 तास लागले, पण येताना 1 तास पण खूप झाला, त्याच्या आधीच उतरलो आहे. तर आता जरा बसूया आणि निघूया घरी. तर मित्रांनो फायनली आपला इथेच ब्लॉग एंड करूया. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा पण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.